एखाद्या महिलेच्या आयुष्यात तिचा पती हा अतिशय महत्त्वाची व्यक्ती असतो. आपला पती आपली प्रत्येक सुखदुःखात साथ देईल आणि प्रत्येक संकटात आपली मदत करेल असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. मात्र काही घटना अशाही समोर येतात ज्यात पतीचं राक्षसी रूप पाहायला मिळतं. सध्या अमरावतीमधून अशीच एक हादरवणारी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल वाचूनही अंगावर काटा येईल. गोंदियामध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा विवाह झाला. लग्नानंतर ती सासरच्या घरी अमरावतीमध्ये आली. लग्नानंतर 2 महिने सगळं काही ठीक चाललं होतं. मात्र अचानक असं काही घडायला लागलं ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. महिलेचा पती तिला सिगारेटचे चटके द्यायचा आणि तिला इतरांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. इतकंच नाही तर महिलेचा सासराही तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. कुटुंबातील सदस्य तिला जबरदस्तीने दारू पाजायचे. यानंतर तिला खोलीत कोंडून तिच्या समोर घाणेरडं कृत्यही करायचे. त्यांनी या तरुणीला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. पती सिगारेटचे चटके देत पत्नीला आपल्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास सांगायचा. महिलेचा सासराही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. यानंतर तिने याबद्दल आपल्या पतीला माहिती दिली. मात्र पतीने तिची मदत करण्याऐवजी तिलाच शिवीगाळ करत मारहाण केली. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांत धाव घेतली. आता अमरावती पोलिसांच्या मदतीने ती आपल्या माहेरी गोंदियात पोहोचली आहे.